सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये 4 ते 2 एन्कोडर कसे तयार करायचे आणि त्याची चाचणी कशी करायची ते पाहू। समजण्या सुलभतेसाठी व्हिडिओ 2 भागांमध्ये विभागला आहे। भाग 1 मध्ये IC 7432 चे पिन तपशील असतील। पिन नंबर कसे ओळखावे, ब्रेडबोर्डवर IC कसे फिक्स करावे हे या व्हिडिओचे उद्दिष्ट पूर्ण करते। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही OR गेट वापरून 422 एन्कोडर तयार करणे आणि त्याची चाचणी करणे याकरिता सक्षम व्हाल। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने, उपकरणे आणि साहित्य आपण गोळा करू। डिजिटल ट्रेनर किट, IC 74LS32, कनेक्टिंग वायर्स, मॅग्निफाइंग लेन्स। 422 एन्कोडरची सोप्या भाषेत चर्चा करूया। 422 एन्कोडर हे डिजिटल सर्किट आहे जे डिकोडरच्या विरुद्ध कार्य करते। 422 एन्कोडर हे एक डिजिटल सर्किट आहे जे 4 इनपुट लाईन घेते आणि 2 आउटपुट लाईन तयार करते। एन्कोडरचा उद्देश एकापेक्षा जास्त इनपुट्स कमी संख्येत आउटपुट मध्ये संकुचित करणे हा आहे। 422 एन्कोडर मध्ये 4 इनपुट रेषा 4 बिट बायनरी क्रमांकाचे प्रतिनिधित्व करतात आणि सर्किट बायनरी इनपुट संयोजनावर आधारित विशिष्ट इनपुट रेषा सक्रिय करते। डेटा कॉम्प्रेशन आणि सिग्नल एन्कोडिंग यासारख्या विविध अनुप्रयोगांसाठी हे सामान्य डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वापरले जाते। इनपुट्स Y0, Y1, Y2, Y3। 422 एन्कोडर मध्ये Y0, Y1, Y2 आणि Y3 असे लेबल असलेल्या 4 इनपुट रेषा असतात। आउटपुट A1 आणि A0। एन्कोडर मध्ये 2 आउटपुट रेषा असतात, विशेषतः लाबेल्ड A1 आणि A0। IC 74LS32 च्या पिन तपशिलावर चर्चा करूया। IC 74LS32 हे क्वाड 2 इनपुट किंवा गेट आहे, म्हणजे त्यात 4 स्वतंत्र OR गेट्स आहेत आणि प्रत्येक गेट मध्ये 2 इनपुट A आणि B आणि एकच आउटपुट Y आहेत। IC मानक पॉझिटिव्ह 5 व्होल्ट DC पॉवर सप्लाय व्होल्टेज VCC सह कार्य करते आणि त्यासाठी ग्राउंड कनेक्शन GND आवश्यक आहे। IC 74LS32 मधील प्रत्येक OR गेट मध्ये 2 इनपुट पिन A आणि B आहेत। हे इनपुट पिन बायनरी इनपुट सिग्नल स्वीकारतात। प्रत्येक OR गेटला Y म्हणून लेबल केलेला एक आउटपुट पिन देखील असतो। आउटपुट पिन इनपुट सिग्नल A आणि B वर OR ऑपरेशनचा परिणाम तयार करतो। किमान एक इनपुट पिन A किंवा B लॉजिक उच्च 1 वर असल्यास आउटपुट पिन लॉजिक उच्च 1 वर असेल। दोन्ही इनपुट लॉजिक लो 0 वर असल्यास आउटपुट लॉजिक लो 0 वर असेल। येथे पिन 1 आणि 2 इनपुट आहेत आणि पिन 3 आउटपुटचा आहे। पिन आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हे स्वतंत्र OR गेट लॉजिक बनवते। त्याच प्रकारे पिन 4, 5, 6 एक स्वतंत्र OR गेट बनवतात। पिन 10, 9 आणि 8 दुसरे स्वतंत्र OR गेट लॉजिक बनवतात आणि पिन 13, 12 आणि 11 हे दुसरे स्वतंत्र OR गेट लॉजिक बनवतात। पिन 7 आणि 14 अनुक्रमे ग्राउंड आणि वीज पुरवठ्यासाठी आहेत। 422 एन्कोडर सर्किटची रचना आणि सत्य सारणीची पडताळणी। सर्व घटक गोळा करा, ते तपासा आणि 422 एन्कोडर सर्किट एकत्र करा। लॉजिक गेट्स IC त्यांच्या संबंधित संख्येसह ओळखा।
या सर्किटमध्ये आपण फक्त OR गेट वापरत आहोत। हे लॉजिक गेट ICच्या वरच्या बाजूला छापलेल्या भाग क्रमांकावरून ओळखले जाऊ शकते। OR गेटसाठी भाग क्रमांक IC 7432 आहे। भिंग वापरून OR गेट त्याच्या भाग क्रमांकासह ओळखा। IC 7432 IC मध्ये तुटलेल्या किंवा खराब झालेल्या पिन सारखे 14 पिन गहाळ नसतात हे तपासा। IC 7432 वर पिन 1 ओळखा। हे सहसा ICच्या एका टोकाला लहान खाच किंवा पिन जवळील बिंदूद्वारे सूचित केले जाते। पिन 1 पासून घड्याळाच्या उलट दिशेने पिन मोजणे सुरू करा। याचा अर्थ पुढील पिन 2 आहे, त्यानंतर पिन 3 आहे आणि असेच पुढे। ब्रेडबोर्डवर IC ठेवा। ब्रेडबोर्डवर IC ठेवा जेणेकरून पिन 1 ब्रेडबोर्डवरील खाच किंवा रेषेशी संरेखित होईल। ब्रेडबोर्डवर IC काळजीपूर्वक घाला। प्रत्येक पिन छिद्रांच्या वेगळ्या पंक्तीमध्ये जाईल याची खात्री करा। इनपुट पुरवठा आणि ग्राउंड IC ला जोडा। पॉवर सप्लाय, VCC आणि GND, इनपुट आणि आउटपुट यासारखी विशेष कार्ये असलेल्या विशिष्ट पिनकडे लक्ष द्या। प्रत्येक पिनची कार्ये समजून घेण्यासाठी तुमच्या विशिष्ट ICच्या डेटा शीटचा संदर्भ घ्या। IC 74LS32 च्या पिन तपशिलानुसार पिन क्रमांक 7 आणि 14 हे ग्राउंड GND आणि पुरवठा VCC साठी दिलेले आहेत। पिन 14 ला वीज पुरवठ्याशी जोडा आणि वायर वापरून पिन 7 ला ग्राउंड 5 व्होल्टशी जोडा। या व्हिडिओमध्ये आम्ही IC 7432 चे पिन तपशील आणि पिन क्रमांक कसे ओळखावे आणि ब्रेडबोर्डवरील IC कसे निश्चित करावे याबद्दल चर्चा केली आहे। भाग 2 मध्ये भेटू।